ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ पंचविशोध्याय. श्री संकर्षण देवांचे विवरण आणि स्तुती. श्री शुकाचार्य म्हणतात, पाताळ लोकाच्या खाली 30,000 योजने अंतरावर अनंत नावांची भगवंतांची तामसी नित्यकला आहे. ही अहंकार रूप असल्याने द्रष्टा आणि दृश्याला एकत्रित करते. म्हणून पांचरात्र तंत्रांचे अनुयायी भक्त हिला संकर्षण म्हणतात. या भगवान अनंतांना 1,000 फणा आहेत. त्यापैकी एकीवर ठेवलेले हे सर्व भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे दिसते. प्रलयकाली जेव्हा यांना विश्वाचा संहार करण्याची इच्छा होते, तेव्हा क्रोधाने फिरणाऱ्या यांच्या मनोहर भ्रुकुटी मध्यातून संकर्षण नावाचे रुद्र प्रगट होतात. त्यांच्या समूहाची संख्या 11 आहे. त्या सर्वांना प्रत्येकी 3 डोळे असून त्यांच्या हातात त्रिशूल असतात. भगवान शंकर्षणाच्या दोन्ही चरण कमळांची स्वच्छ तांबूस वर्णाची नखे रत्नाप्रमाणे दैदिप्यमान आहेत. जेव्हा श्रेष्ठ भक्तांसह अनेक नागराज अनन्य भक्तिभावाने त्यांना प्रणाम करतात, तेव्हा त्या नखमण्यांमध्ये त्यांच्या कुंडल कांतिमंडित कमनीय गाल असणाऱ्या मनोहर मुख कमलाची मनमोहक शोभा दिसते. तेव्हा त्यांचे मन आनंदाने भरून जाते. अनेक नागराजांच्या कन्या विविध कामना मनाशी बाळगून त्यांच्या अंगावर चांदीच्या खांबाप्रमाणे सुशोभित अशा त्यांच्या कड्यांनी शोभणाऱ्या लांबच लांब शुभ्रवर्ण सुंदर बाहूवर अष्टगंध, चंदन आणि कुंकुमाचा लेप करतात. त्यावेळी त्यांच्या अंगस्पर्शाने रोमांचित झालेल्या नागकन्यांच्या हृदयात कामसंचार होतो. तेव्हा त्या त्यांच्या विह्वल झालेल्या करुणामय तांबूस नयन कमलांनी सुशोभित तसेच प्रेममदाने आनंदित झालेल्या मुखारविंदाकडे मधुर मनोहर हास्य करीत लज्जित भावाने निरखून पाहू लागतात. ते अनंत गुणांचे सागर आदिदेव भगवान अनंत आपल्या असहनशीलतेला आणि रागाच्या वेगाला आवरून धरून तेथे सर्व लोकांच्या कल्याणासाठी विराजमान आहेत. देव, असुर, नाग, सिद्ध, गंधर्व, विद्याधर आणि मुनिगण भगवान अनंताचे ध्यान करतात. त्यांचे नेत्र नेहमी प्रेमभराने आनंदित, चंचल आणि भावपूर्ण असतात. ते लालित्यपूर्ण वचनामृताने आपले पार्षद आणि देव समुदायाला संतुष्ट करीत असतात. त्यांच्या अंगावर निळे वस्त्र आणि कानात फक्त एक कुंडल झगमगत असते. तसेच त्यांच्या पवित्र आणि सुंदर हात नांगराच्या मुठीवर ठेवलेला असतो. उदार लीला करणारे ते भगवान शंकर्षण गळ्यात वैजयंती माळा धारण करतात. ती इंद्राचा हत्ती जो ऐरावत त्यांच्या गळ्यात असलेल्या सुवर्ण साखळीप्रमाणे दिसते. ती कधी कोमेजत नाही. तिच्यातील ताज्या तुळशीचा गंध आणि गोड मकरंद यांनी धुंद झालेले भ्रमर नेहमी मधुर गुंजारव करीत तिची शोभा वाढवतात. परीक्षिता, अशा महात्म्य श्रवणाने आणि ध्यान केल्याने भगवान अनंत मुमुक्षांच्या हृदयात प्रगट होऊन त्यांच्या अनादी कालापासून कर्मवासनांनी उत्पन्न झालेल्या सत्व, रज आणि तमोगुणात्मक अविद्यामय हृदयग्रंथी ताबडतोब तोडून टाकतात. एकदा ब्रह्मदेवाने पुत्र भगवान नारदांनी तुंबुरू गंधर्वासह त्यांच्या गुणांचे ब्रह्मदेवांच्या सभेमध्ये याच प्रकारे गायन केले होते. ज्यांच्या दृष्टिक्षेपाने जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाला कारणीभूत असणारे सत्वादी प्रकृतीचे गुण आपापल्या कार्याला समर्थ होतात. ज्यांचे स्वरूप अनंत आणि अनादी आहे, तसेच ज्यांनी एकटे असूनही या विविध प्रपंचाला आपल्यात धारण केले आहे, त्या भगवान संकर्षणांचे तत्व कोण कसा जाणू शकेल? ज्यांच्यामध्ये हा सर्व कारणरूप प्रपंच भासमान होत आहे, तसेच ज्यांनी आपल्या भक्तांचे चित्त आकर्षित करण्यासाठी केलेली पराक्रमरूप लीला पराक्रमी सिंहानेही आदर्श मानून तिचे अनुकरण केले आहे, त्या उदारवीर्य भगवान शंकर्षणांनी आमच्यावर मोठी कृपा करून हे विशुद्ध सत्वमय शरीर धारण केले आहे. ज्यांच्या ऐकलेल्या किंवा ऐकविलेल्या नावाचे एखाद्या पीडिताने किंवा पतित पुरुषाने अकस्मात किंवा थट्टेने सुद्धा उच्चारण केले, तर तो पुरुष दुसऱ्या मनुष्याची सारी पापे तात्काळ नष्ट करतो. अशा शेष भगवानांना सोडून मुमुक्षु पुरुष आणखी कोणाचा आश्रय घेईल? पर्वत, नद्या, समुद्र, पाणी इत्यादींसह हे संपूर्ण भूमंडल त्या सहस्रशीर्षा भगवंतांच्या एका मस्तकावर एका रजकणाप्रमाणे ठेवलेले आहे. ते अनंत आहेत, म्हणून त्यांच्या पराक्रमाला काही सीमा नाही. एखाद्याला 1000 जिभा असल्या तरी सुद्धा तो सर्वव्यापक भगवंतांच्या पराक्रमाची गणना कशी करू शकेल? वास्तविक त्याचे शौर्य, असंख्य गुण आणि प्रभाव अमर्याद आहेत. असे प्रभावशाली भगवान अनंत रसातळात आपल्याच महिम्यामध्ये स्थित असून स्वतंत्र आहेत आणि सर्व लोकांच्या स्थितीसाठी लीलेने या पृथ्वीला त्यांनी धारण केले आहे. भोगांची कामना करणाऱ्या पुरुषांच्या आपापल्या कर्मानुसार प्राप्त होणाऱ्या भगवंतांनी रचलेल्या ह्याच गती आहेत. या जशा मी गुरुमुखातून ऐकल्या तशा तुला सांगितल्या.
हे राजा, प्रवृत्तीरूप धर्माचा परिणाम म्हणून प्राप्त होणाऱ्या मनुष्याच्या ज्या परस्पर विलक्षण उच्चनीत गती आहेत त्या इतक्याच आहेत. त्या तुझ्या प्रश्नानुसार मी तुला सांगितल्या. आणखी काय सांगू? अध्याय 25 समाप्त. अथसड विश्वोध्याय. नरकाच्या निरनिराळ्या गतींचे वर्णन. परीक्षिताने विचारले, महर्षे, लोकांना या ज्या उच्चनीत गती प्राप्त होतात त्यांच्यामध्ये इतका वेगळेपणा कसा? श्री शुकाचार्य म्हणतात, कर्म करणारे लोक सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकारचे असतात आणि त्यांच्या श्रद्धेमध्ये सुद्धा भेद असतो. त्यामुळे त्यांच्या कर्माच्या गतीसुद्धा वेगवेगळ्या होतात आणि कमी अधिक प्रमाणात सर्व गती सर्व कल्प्यांना प्राप्त होतात. अशा प्रकारे निषिद्ध कर्मरूप पाप करणाऱ्यांनाही त्यांच्या श्रद्धा समान नसल्यामुळे समान फळ मिळत नाही. म्हणून अनादि अविद्येमुळे कामना मनात धरून केलेल्या निषिद्ध कर्माचा परिणाम म्हणून त्या हजारो प्रकारच्या नारकीय गती आहेत. त्यांचे विस्ताराने वर्णन करू. परीक्षिताने विचारले, भगवान, आपण ज्यांचे वर्णन करू इच्छिता ते नरक या पृथ्वीवरचे काही विशेष देश आहेत की त्रैलोक्याच्या बाहेर आहेत की अंतराळी आहेत? श्री शुक म्हणाले, ते त्रैलोक्याच्या आतच आहेत. तसेच दक्षिणेकडे पृथ्वीच्या खाली पाण्याच्या वर आहेत. याच दिशेला अग्निस्वात इत्यादी पितृगण राहतात. ते अत्यंत एकाग्रतापूर्वक आपल्या वंशजांसाठी मंगल कामना करतात. त्या नरक लोकामध्ये सूर्यपुत्र पितृराज भगवान यम आपल्या सेवकांसह राहतात आणि भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन न करता आपल्या दूतांनी तेथे आणलेल्या मृत प्राण्यांना त्यांच्या दुष्कर्मानुसार पापाचे फळ म्हणून दंड देतात. राजा, काही जण नरकांची संख्या 21 आहे असे सांगतात. आता आम्ही नामरूप आणि लक्षणानुसार त्यांचे क्रमशः वर्णन करीत आहोत. त्यांची नावे अशी: तमिश्र, अंधतामिश्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपत्रवन, सुकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, संदंश, तप्तसुर्मी, वज्रकंटक, शाल्मली, वैतरणी, कुयश, प्राणरोध, विशेषण, लालाभक्ष, सारमेयादन, अविची आणि अधपान. याखेरीज क्षारकर्दम, रक्षोगणभोजन, शूलप्रोत, ददनछुक, अवटनिरोधन, पर्यावर्तन आणि सूचीमुख हे 7 मिळून एकूण 28 नरक निरनिराळ्या यातना भोगण्याची स्थाने आहेत. जो पुरुष दुसऱ्यांचे धन, संतान किंवा स्त्रियांचे अपहरण करतो त्याला अत्यंत भयानक यमदूत कालपाशात बांधून बळजबरीने तामिश्र नरकात ढकलतात. त्या अंधकारमय नरकात त्याला अन्न पाणी न देणे, दंडुके मारणे, भीती दाखवणे इत्यादी अनेक प्रकारच्या उपायांनी पीडा दिल्या जातात. त्यामुळे अत्यंत दुःखी होऊन तो एकाएकी मूर्छित होतो. याचप्रमाणे जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्याची स्त्री इत्यादींचा उपभोग घेतो तो अंधतामिश्र नरकात पडतो. तेथील यातनांमध्ये सापडून मुळापासून उपटलेल्या झाडाप्रमाणे वेदनांमुळे त्याची शुद्ध हरपते आणि त्याला काहीच सुचत नाही. म्हणून या नरकाला अंधतामिश्र असे म्हणतात. या लोकामध्ये जो पुरुष हे शरीरच मी आहे आणि हे श्रीधन इत्यादी माझेच आहेत असे समजून दुसऱ्या प्राण्यांचा द्वेष करून नेहमी आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणातच व्यग्र असतो, तो आपले शरीर सोडल्यानंतर आपण केलेल्या पापामुळे स्वतःच रौरव नरकात जाऊन पडतो. या लोकात ज्याने ज्या जीवांचे ज्याप्रमाणे कष्ट दिले असतील, परलोकात यमयातना भोगण्याची वेळ आल्यावर जे जीव रुरू होऊन त्याला त्याच प्रकारचे कष्ट देतात. म्हणून या नरकाचे नाव रौरव असे आहे. रुरू हे सापापेक्षाही अधिक क्रूर स्वभावाच्या एका प्रकारच्या जीवाचे नाव आहे. असाच महारौरव नरक आहे. जो दुसऱ्या कोणाचीही पर्वा न करता केवळ आपल्या शरीराचेच पालनपोषण करतो तो या नरकात जातो. कच्चे मांस खाणारे रुरू त्याला या मांसांच्या लोभाने फाडून खातात. जो क्रूर माणूस यातून लोकी आपले पोट भरण्यासाठी जिवंत पशु किंवा पक्षी शिजवतो त्या हृदयशून्य राक्षसापेक्षाही क्रूर माणसाला यमदूत कुंभीपाक नरकात घेऊन जाऊन उकळत्या तेलात शिजवतात. जो मनुष्य या लोकी माता पिता, ब्राह्मण आणि वेद यांना विरोध करतो त्याला यमदूत कालसूत्र नरकात घेऊन जातात. याचा घेर 10,000 योजने आहे. येथे जे तापलेले तांब्याचे मैदान आहे तेथे वरून सूर्य आणि खालून अग्नीच्या दहाने ते भयंकर तापलेले असते. तेथे पोहोचलेला पापी जीव तहान भुकेने व्याकुळ होऊन जातो आणि त्याचे शरीर आतून बाहेरून जळू लागते. तो इतका बेचैन होतो की तो कधी बसतो, कधी झोपतो, कधी तडपडू लागतो, कधी उभा राहतो तर कधी इकडे तिकडे धावतो. अशा प्रकारे पशूंच्या शरीरामध्ये जितके रोम असतात तितकी 1000 वर्षेपर्यंत त्याची अशी दुर्गती होत राहते. जो पुरुष कोणत्याही प्रकारची आपत्ती आलेली नसतानाही
आपला वैदिक मार्ग सोडून अन्य नास्तिक धर्म स्वीकारतो त्याला यमदूत अशी पत्रवन नरकात घेऊन जाऊन चाबकाने मारतात. जेव्हा मारापासून बचाव करण्यासाठी तो इकडे तिकडे धावू लागतो तेव्हा त्याच्या सर्व अंगाच्या ताडाच्या झाडाच्या तलवारीप्रमाणे दोन्ही बाजूला धार असणाऱ्या तीक्ष्ण धारेच्या पानांनी तुकडे तुकडे होऊ लागतात. तेव्हा अत्यंत वेदना झाल्याने तो हाय हाय मी मेलो अशा प्रकारे ओरडत बेशुद्ध होऊन पदोपदी खाली पडू लागतो. आपला धर्म सोडून नास्तिक मार्गाने जाण्याने त्याला अशा प्रकारे आपल्या कुकर्माचे फळ भोगावे लागते. या लोकात जो पुरुष राजा किंवा राजाचा सेवक असून एखाद्या निरपराध मनुष्याला दंड देतो किंवा ब्राह्मणाला शरीर दंड देतो तो महापापी मेल्यानंतर सुकरमुख नरकात जाऊन पडतो. तेथे जेव्हा महाबलवान यमदूत त्याचे अंग घुसळतात तेव्हा तो चरकात घासलेल्या उसाप्रमाणे चिरडला जातो. तेव्हा तो त्याप्रमाणे यालोकी त्याने सतावलेले निरपराध प्राणी रडत ओरडत होते त्याप्रमाणे कधी आर्त स्वराने ओरडतो आणि कधी मूर्छित पडतो. जो मनुष्य यालोकी ढेकून इत्यादी जीवांची हिंसा करतो त्यांना पीडा दिल्यामुळे तो अंधकूप नरकात जाऊन पडतो, कारण स्वतः ईश्वराने दुसऱ्याचे रक्त पिणे इत्यादी ही त्यांची उपजीविका बनवली आहे आणि त्यामुळे आपण दुसऱ्यांना कष्ट देतो याचे त्यांना ज्ञानही नसते. परंतु मनुष्याची उपजीविका भगवंतांनी विधी निषेधपूर्वक बनवली आहे आणि दुसऱ्याला होणाऱ्या कष्टाचे त्याला ज्ञानही आहे. तेथे ते पशु, मृग, पक्षी, साप इत्यादी सरपटणारे प्राणी, डास, गोवा, ढेकूण, माशा इत्यादी त्याने त्रास दिलेले जीव त्याला सर्व बाजूंनी चावतात. त्यामुळे त्याची झोप आणि शांती भंग होते आणि सुरक्षित अन्य ठिकाण न मिळाल्यामुळे तो बेचैन होऊन त्या घोर अंधकारात अशा प्रकारे भटकत राहतो की जसा रोगग्रस्त शरीरात जीव तडफड करतो. जो मनुष्य यालोकी पंचयज्ञ केल्याखेरीज तसेच जे काही मिळेल ते दुसऱ्या कोणाला दिल्याखेरीज स्वतःच खातो आणि कावळ्या समान आपले मानले गेले आहे तो परलोकी कृमीभोजन नावाच्या निकृष्ट नरकात जाऊन पडतो. तेथे 1,00,000 योजने लांब रुंद असे एक किड्यांचे कुंड आहे. त्यात यालाही किडा बनून राहावे लागते आणि जोपर्यंत आपल्या पापांचे प्रायचित्त न घेणाऱ्या त्या पापी माणसाच्या दुसऱ्याला खाणे दिल्याखेरीज आणि हवन न करता खाणे या दोषाचे चांगल्या तऱ्हेने निवारण होत नाही तोपर्यंत तो तेथेच पडल्या कष्ट भोगीत राहतो. तेथे किडे त्याला टोचे मारतात आणि हा किडे खातो. हे राजा, यालोकी जी व्यक्ती चोरी किंवा बळजबरी करून ब्राह्मणाच्या किंवा आपत्ती आलेल्या नसतानाही दुसऱ्या कोणाच्या सोन्याची किंवा रत्ने इत्यादींची चोरी करते तिला मेल्यानंतर यमदूत सदंश नावाच्या नरकात घेऊन जाऊन तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यांनी डाग देतात आणि चिमट्यांनी कातडी उपटतात. यालोकी जर कोणी पुरुषाने संभोगास अयोग्य स्त्रीशी संभोग केला किंवा एखाद्या स्त्रीने संभोगास अयोग्य पुरुषाची व्यभिचार केला तर यमदूत त्याला किंवा तिला तप्त सुरमी नावाच्या नरकात घेऊन जाऊन चाबकाने मारतात आणि पुरुषाला तापलेल्या लोखंडाच्या स्त्रीशी आणि स्त्रीला तापलेल्या लोखंडी पुरुषाची आलिंगन करवितात. या लोकात जो पुरुष पशु इत्यादी सर्वांच्या बरोबर संभोग करतो त्याला मृत्यूनंतर यमदूत वज्रकंटक शाल्मली नरकात टाकतात आणि वज्राप्रमाणे कठीण काटे असलेल्या सावरीच्या झाडावर चढवून पुन्हा खाली ओढतात. जे राजे किंवा राजसेवक या लोकी श्रेष्ठ कुळात जन्म घेऊनही धर्ममर्यादेचे उल्लंघन करतात ते यामुळे मेल्यानंतर वैतरणी नदीत पडतात. ही नदी नरकांचा खंदक समजली जाते, ज्याच्यात मलमूत्र, पू, रक्त, केस, नखे, हाडे, चरबी, मांस, मज्जा इत्यादी गलिच्छ वस्तू भरलेल्या आहेत. तेथे पडल्यानंतर त्यांना त्या पाण्यातील इकडचे तिकडचे जीव ओरबडतात, परंतु त्यामुळे त्याचे शरीर सुटत नाही. पाप केल्यामुळे प्राण त्या शरीराचे धारण करतात आणि त्या दुर्गतीला आपल्या कर्माचे फळ समजून ते मनोमन कष्टी होत राहतात. जे लोक पावित्र्य आणि आचारांच्या नियमांचा त्याग करून तसेच लज्जेला तिलांजली देऊन या लोकी क्षुद्र स्त्रियांशी संबंध ठेवून पशुप्रमाणे आचरण करतात ते सुद्धा मरणानंतर पू, विष्ठा, मूत, कफ आणि मळाने भरलेल्या पुयोद नावाच्या नरकात पडून त्या अत्यंत घाणेरड्या वस्तूच खातात. या लोकी जे ब्राह्मणादी उच्च वर्णाचे लोक कुत्री किंवा गाढवे पाळतात आणि शिकार करतात त्याचप्रमाणे शास्त्राला सोडून पशूंचा वध करतात ते मेल्यानंतर प्राणरोध नरकात टाकले जातात आणि यमदूत तेथे त्यांना बाणांनी घायल करतात. जे नास्तिक लोक ढोंगीपणाने केलेल्या यज्ञात पशूंचा वध करतात त्यांना परलोकी वैशेष नरकात टाकून तेथील अधिकारी अत्यंत त्रास देऊन त्यांना तोडतात. जो द्विज कामातुर होऊन आपल्या सवर्ण भार्येला वीर्यपान करवितो त्या पाप्याला मेल्यानंतर यमदूत वीर्याच्या नदीत लालाभक्ष नावाच्या नरकात टाकून वीर्य पाजतात. जे कोणी चोर, राजे किंवा राजसेवक या लोकी एखाद्याच्या घराला आग लावतात
कोणाला विष देतात किंवा खेडी अथवा व्यापाऱ्यांच्या टोळीला लुटतात. त्यांना मेल्यानंतर सारमेयादन नावाच्या नरकात वज्रासारख्या दाढा असणारे 700 विष यमदूत कुत्री बनवून त्यांचा कडाडून चावा घेऊ लागतात. या लोकी जो पुरुष कोणासाठी साक्ष देताना, व्यापारात किंवा दान देतेवेळी कोणत्याही प्रकारे खोटे बोलतो, तो मृत्यूनंतर आधारशून्य अवाच्यमान नरकात जाऊन पडतो. तेथे त्याला 100 योजने उंच पहाडाच्या शिखरावरून खाली डोके करून फेकले जाते. त्या नरकातील दगडी जमीन पाहण्यासारखी दिसते, म्हणून त्याचे नाव अविचिमान असे आहे. तेथून टाकून दिल्याने त्याचे शरीराचे तुकडे तुकडे होऊन सुद्धा प्राण जात नाही, म्हणून त्याला वारंवार वर आणून पुन्हा खाली फेकले जाते. जो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा व्रत करीत असलेल्या कोणीही अथवा त्याच्या पत्न्या चुकूनही जर मद्यपान करतील, तर त्याला यमदूत अयमपान नावाच्या नरकात घेऊन जातात आणि त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याच्या तोंडात उकळत्या लोखंडी रस घालतात. या लोकात जो पुरुष कनिष्ठ श्रेणीचा असूनही स्वतःला मोठा समजून जन्म, तप, विद्या, आचार, वर्ण आणि आश्रम या बाबतीत आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा आदर करीत नाही, तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. मृत्यूनंतर त्याला क्षारकर्दम नावाच्या नरकात खाली डोके करून टाकले जाते आणि तेथे त्याला अत्यंत कष्ट भोगावे लागतात. जे पुरुष या लोकी नरबळी देऊन भैरव, यक्ष, राक्षस इत्यादींची पूजा करतात आणि ज्या स्त्रिया या नरबळीचे मांस खातात, त्यांना पशुप्रमाणे मारले गेलेले पुरुष यमलोकात राक्षस होऊन निरनिराळ्या यातना देतात आणि रक्षोगण भोजन नावाच्या नरकामध्ये कंसायांच्या प्रमाणे कुऱ्हाडीने तोडून त्यांचे रक्त पितात. तसेच ज्याप्रमाणे ते मांस खाणारे पुरुष व लोकी त्यांचे मांस खाऊन आनंदित होत, त्याप्रमाणे हे सुद्धा त्यांचे रक्तपान करून आनंदित होऊन नाचू लागतात. या लोकी जे लोक जंगलातील किंवा गावातील जणू इच्छिणाऱ्या जीवांना निरनिराळ्या उपायांनी फूस लावून आपल्याजवळ बोलवतात आणि पुन्हा त्यांना काट्यांनी टोचून किंवा दोऱ्यांनी बांधून त्यांचा खेळ करीत निरनिराळ्या प्रकारे त्यांना त्रास देतात, त्यांना सुद्धा मेल्यानंतर यमयातनांच्या वेळी शूलप्रोत नावाच्या नरकात शूळांनी टोचले जाते. त्यावेळी जेव्हा ते तहान भुकेने व्याकुळ होतात आणि कंक, वटवाघूळ वगैरे पक्षी तीक्ष्ण तोंडाने त्यांना टोचू लागतात, तेव्हा आपण केलेले सर्व पापे त्यांना आठवतात. राजा, या लोकी जे सर्पाप्रमाणे उग्र स्वभावाचे पुरुष दुसऱ्या जीवांना पीडा देतात, ते मेल्यानंतर दंदशुक नावाच्या नरकात जाऊन पडतात. तेथे 5-5, 7-7 तोंडे असणारे सर्प त्यांच्याजवळ येऊन त्यांना उंदराप्रमाणे गिळतात. ज्या व्यक्ती येथे दुसऱ्या प्राण्यांना अंधाऱ्या खड्ड्यात, कोठीत किंवा गुहेत टाकतात, त्यांना परलोकामध्ये यमदूत तशाच ठिकाणी टाकून विषारी आगीच्या धुरात घुसमटतात, म्हणून या नरकाला अवट निरोधन म्हणतात. जो गृहस्थ आपल्या घरी आलेल्या अतिथी अभ्यागताकडे वारंवार आगीट नजरेने असे बघतो की जणू आता त्याचे भस्म करून टाकेल, तो जेव्हा नरकात जातो, तेव्हा त्या पापदृष्टीचे डोळे गिधाडे, केक, कावळे, होले इत्यादी पक्षी वज्रासारख्या कठोर चोचींनी बळजबरीने काढून घेतात. या नरकाला पर्यावर्तन म्हणतात. या लोकी जो गृहस्थ स्वतःला मोठा धनवान समजून अभिमानाने सर्वांकडे वाकड्या नजरेने पाहतो आणि सर्वांवर संशय घेतो, धनाचा खर्च व नाश होईल या चिंतेने ज्याचे मन आणि तोंड सुकून जाते, तसेच थोडीशी चैन न करता जो यक्षाप्रमाणे धनाचे फक्त रक्षण करतो, तसेच पैसा मिळवणे, वाढवणे आणि साठवून ठेवणे यासाठी तो निरनिराळे पापे करतो, तो नराधम मेल्यानंतर सूचीमुख नरकात जाऊन पडतो. तेथे अर्धपिशाच्य पापात्म्याचे सारे अंग यमराजाचे दूत शिंप्याप्रमाणे सुई धाग्याने शिवतात. हे राजा, यमलोकात अशा प्रकारचे शेकडो हजारो नरक आहेत. त्यापैकी ज्यांचा येथे उल्लेख झाला आहे आणि ज्यांच्याविषयी काही सांगितलेले नाही, त्या सर्वांमध्ये सगळे अधर्मी जीव आपल्या कर्मानुसार पाळीपाळीने जातात. याच प्रकारे धर्मात्मे स्वर्ग इत्यादी लोकांमध्ये जातात. अशा प्रकारे नरक आणि स्वर्गातील भोगाने जेव्हा याची अधिकांश पापे आणि पुण्य क्षीण होतात, तेव्हा शिल्लक राहिलेल्या पापपुण्यरूप कर्मांना घेऊन हे जीव पुन्हा जन्म घेण्यासाठी इहलोकी परत येतात. धर्म आणि अधर्म या दोहोंपेक्षा निराळा असा तो निवृत्ती मार्ग आहे. त्याचे आधीच दुसऱ्या स्कंदात वर्णन केले आहे. पुराणात ज्या 14 भुवनांच्या रूपाने वर्णन केले गेले आहे, तो ब्रह्मांडकोश एवढाच आहे. साक्षात परमपुरुष श्रीनारायणांचे हे आपल्या मायेच्या गुणांनी युक्त अत्यंत स्थूल स्वरूप आहे. याचे वर्णन मी तुला ऐकवले. परमात्मा भगवंतांचे निर्गुण स्वरूप जरी मनबुद्धीच्या आवाक्याच्या पलीकडचे आहे, तरीसुद्धा जो पुरुष या स्थूल रूपाचे वर्णन आदरपूर्वक वाचेल, ऐकेल किंवा दुसऱ्याला ऐकवेल, त्याची बुद्धी श्रद्धा आणि भक्तीमुळे शुद्ध होते आणि तो त्या सूक्ष्म रूपाचा सुद्धा अनुभव घेऊ शकतो.
संन्याशाने भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारच्या रूपाचे श्रवण करून अगोदर स्थूल रूपात चित्त स्थिर करावे, नंतर हळूहळू तेथून काढून घेऊन त्याला सूक्ष्म रूपात लावावे. परीक्षिता, मी तुला पृथ्वी, तिच्या अंतर्गत द्वीपे, वर्ष, नद्या, पर्वत, आकाश, समुद्र, पाताळ, दिशा, नरक, ज्योतिर्गण आणि लोकांच्या स्थितीचे वर्णन करून सांगितले. हेच भगवंतांचे अतिशय अद्भुत स्थूल रूप आहे. हे सर्व जीवसमुदायाचे आश्रयस्थान आहे. अध्याय 27 अध्याय 26 समाप्त.